लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी नाशिक शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी भयमुक्त ड्रग्जमुक्त नाशिक करण्यासाठी कंबर कसली आहे। प्रचारातील त्यांची पंचसूत्री सध्या चर्चेचा विषय ठरते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आज सर्वच उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। वसंत गीते यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आकाशवाणी टॉवर या ठिकाणाहून बाईक रॅलीला प्रारंभ झाला। त्यानंतर स्वामी समर्थ मठ, जेहान सर्कल, भाजी मार्केट, पंपिंग स्टेशन, राठी आमराई, श्रीनगर, कमाल हाऊसिंग, गणपती, सागर स्वीट, पंपिंग स्टेशन, मुंगीहाल, सौभाग्यनगर, तुळजाभवानी मंदिर, भाजी मार्केट आदी मार्गावरून बाईक रॅली मार्गस्थ झाली। यावेळी ठिकठिकाणी वसंत गीते यांचं जंगी स्वागत झालं। वसंत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। माननीय वसंतरावजी गीते आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येत आहेत। सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती, विजय करण्यासाठी आपण निवेदन करतो। महाविकास आघाडीच्या प्रत्यक्ष भेटीसाठी येत आहेत। आपले आशीर्वाद व आपले भरघोस मत विनंती। मध्य मतदारसंघात परिवर्तन हवं आहे। वसंत गीते यांनी महापौर असताना केलेली कामं अजूनही नाशिककरांच्या स्मरणात आहे। एक टर्म आमदार राहिलेल्या वसंत गीते यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे। तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यात ते नेहमीच तत्पर असतात। त्यामुळे मध्य मतदारसंघातून वसंत गीते हेच योग्य पर्याय असल्याचा विश्वास यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मतदारांनी व्यक्त केला। विरोधी पक्षाचा विरोधी उमेदवाराचा त्याच्याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे। निदान मतदारामध्येच नाही आहे तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप मोठी नाराजी आहे। त्यांची जी काम करायची पद्धत त्याच्यामुळे सर्व लोक नाराज आहेत। आणि आत्ता नक्कीच मी सर्व मतदारांना अपील करेल नाशिक मध्यच्या आणि प्रामुख्याने गंगापूर रोड, कॉलेज रोडच्या, की आपल्याला हा उमेदवार आता जो आहे, जे सध्या आमदार आहेत तर त्यांना बदलून नवीन आमदार द्यायचा आहे। आणि वसंतभाऊसारखा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला परत भेटणार नाही आहे। वसंतभाऊ महापौर होते, त्यांचं महापौरच्या काळातलं एक चांगलं काम महानगरपालिकेत त्यांनी केलेलं आहे। नाशिकचा विकास केलेला आहे। आमदार पण 5 वर्ष होते, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि सर्वसामान्यांचा एक कार्यकर्ता म्हणून ते काम करतात। प्रत्येकाने जावं, आपलं काम करून घ्यावं, प्रत्येकाला अवेलेबल होणारा एक आपला उमेदवार आहे। तर मी सर्वांना अपील करेल, कळकळीचं अपील करेल की सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे। त्यांची निशाणी मशाल आहे। येत्या 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करायचं आहे। आपणच नाही आहे तर आपण सर्व मित्र कंपनी असेल, आजूबाजूचे जे परिसरातील नागरिक असतील, सर्वांना प्रत्येकाने फोन करावे आणि त्यांना बोलून सर्वांनी मतदान करून घ्यायचं। आणि वसंतभाऊचा विजय आज निश्चित झालेला आहे। खूप चांगलं वातावरण आहे। आज या ठिकाणी मध्य नाशिक विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतभाऊ गीते यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली बहुसंख्येने आज या ठिकाणी संपन्न झाली। मी आपल्या माध्यमातून गंगापूर रोड वासियांना नम्र विनंती आणि आव्हान करतो की आपल्याला आपलं नाशिक शहर हे भयमुक्त करायचं आहे, हे ड्रग्जमुक्त करायचं आहे। यासाठी येत्या 20 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वाजेपर्यंत अनुक्रमांक नंबर 1 माननीय वसंतभाऊ गीते यांना बहुमताने आपण निवडून द्या। नमस्कार, मी श्रद्धा सुरेश दुसाने, नाशिक शिवसेना महानगर प्रमुख, कपालेश्वर ट्रस्टी। इथे 10 वर्षापासून मागील म्हणजे 2 टर्मपासून इथे विद्यमान आमदार एक महिला आहेत। त्यांनी खरं महिलांच्या सुरक्षतेसाठी काय केलं हे त्यांनी स्वतःचा विचार करावा। जी युवा पिढी आज आपण देशाचं भवितव्य बघतो तिला नशेच्या मार्गी लावलेलं आहे, तर हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे। देशाचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे। हे अशी युवा पिढी अशी वाया गेलेली आपल्याला चालणार नाही। तर त्याच्यासाठी एक वसंतभाऊ जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांची कारकिर्दी बघावी। त्यांनी जे कामं केले, सर्वसामान्यांच्या मध्ये रात्रंदिवस वाहत जाणारे, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे
असे आमचे धडाडीचे वसंतभाऊ गीते यांचा अनुक्रमांक हा 1-1 आणि निशाणी ही मशाल आहे. तर सर्वांनी त्यांना बहुमताने विजय करून द्याव्यात ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी योगिता संजय पाटील, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष. आज आपणासमोर उपस्थित आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून, मध्य विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला वसंतभाऊ जे व्यक्तिमत्व आपल्याला उमेदवार म्हणून इथे पक्षाने दिलं आहे, त्यांच्याबद्दल माझ्या शब्दात मांडणं, त्यांची कारकिर्दी माझ्या शब्दात मांडणं फार थोडी आहे. तरी 2 शब्दात मी त्यांचं वर्णन करू इच्छिते. त्यांची व्यक्तिमत्व पारदर्शक आणि अनुभवी हा 2 मुद्दा आपल्याला पटण्यासारखा आहे. दुसरा असं, सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला या प्रभागात किंवा आपला जो मध्य विभाग आहे त्याची प्रगती अतिशय संत गतीने चालली आहे. सुरक्षेचा मुद्दा असू द्या, ड्रग्सचा मुद्दा असू द्या, हा सगळा मुद्दा फार जोरावर आहे. लाडक्या बहीण योजनेअंतर्गत हे आम्हीच देऊ इच्छिता. 1500 रुपयावर बहिणींचे मतं विकत घेऊ इच्छिता. आपले अमूल्य मत आपण वाया न घालता क्रांतीच्या ज्योतीने मशाल पेटवा आणि वसंतभाऊंना विजयी करा, हेच आपणास मी विनंती करते. धन्यवाद. दरम्यान वसंत गीते यांच्या प्रचारात 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळे त्यांचं पारडं जड असल्याचं देखील बोललं जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.